नमस्कार. आज आपण NCERT जो 10th सायन्स आहे त्याचा मेटल्स आणि नॉन मेटल्सचा यापूर्वी आपण पहिला पार्ट पाहिलेला आहे. आज आपण या मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीजबद्दल बघणार आहोत. आपण जे पहिलं लेक्चर पाहिलं ते साधारणतः इंट्रोडक्शन होतं, ज्याच्यामध्ये आपण अगदी बेसिक काही कन्सेप्ट्स बघितले, क्लासिफिकेशन बघितलं. आज आपण थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत की या मेटल्स आणि या नॉन मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत. आता पहिला प्रश्न पडतो की फिजिकल प्रॉपर्टीज आपण का शिकायच्या. वाय देर इज अ नेसेसिटी टू लर्न द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. तर लक्षात घ्या, आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे सबस्टन्सेस आहेत. ठीक आहे. आता हे जे सबस्टन्सेस आहेत हे सबस्टन्सेस आपल्याला त्यांच्या गुणधर्मानुसार वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्यांचं डिव्हायडेशन करण्यासाठी, हे जे आपल्या भोवती आढळणारे वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्सेस आहेत यांचं वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिव्हायडेशन करण्यासाठी, त्यांचं ग्रुपिंग करण्यासाठी आपल्याला मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहणं गरजेचं आहे. का पाहणं गरजेचं आहे तर या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत, वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, यांचं कंपॅरिझन करून आपण या मेटल्स आणि नॉन मेटल्सला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये अगदी सहजपणे डिव्हाइड करू शकू. यासाठी आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या पाहणं आवश्यक आहे. ओके. आता आपण फिजिकल प्रॉपर्टीमध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला पहिली फिजिकल प्रॉपर्टी जी पाहायची आहे ती आहे फिजिकल स्टेट्स, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो भौतिक अवस्था. आपल्याला पदार्थाच्या ज्या बघायच्या आहेत त्या वेगवेगळ्या भौतिक अवस्था, फिजिकल स्टेट्सबद्दल आपल्याला बघायचे. आता पहिला प्रश्न पडतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ फिजिकल स्टेट्स. फिजिकल स्टेट्स म्हणजे काय. तर फिजिकल स्टेट्स या शब्दाचा सिंपल अर्थ होतो, कुठलाही एखादा सबस्टन्स असतो, कुठलाही एकदा मॅटर आहे, या मॅटरचे जे वेगवेगळे आपल्या अवतीभोवती आढळणारे जे फॉर्म्स असतात, म्हणजे एखादा सबस्टन्स किंवा एखादा मॅटर जो वेगवेगळ्या स्वरूपात आढळतो, मॅटर एकच असतो, सिंगल मॅटर असतो, सिंगल सबस्टन्स असतो, तो जर वेगवेगळ्या स्वरूपात आढळत असेल, तो जर वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आढळत असेल तर डिफरंट फॉर्म्स ऑफ द मॅटर और डिफरंट फॉर्म्स ऑफ अ सबस्टन्स, दॅट इज कॉल्ड ॲज द फिजिकल स्टेट्स. त्याचं सिंपल उदाहरण सांगतो. आपण पाणी बघतो. ओके. आपण जर पाणी जे आहे ज्यावेळेस ते आईसच्या फॉर्ममध्ये असतं, दॅट इज द वन ऑफ द स्टेट. मग त्या जो आईस आहे, बर्फ आहे, त्याला आपण जर रेफ्रिजरेटरच्या बाहेर काढलं तर त्याचं रूपांतर काय होतं, वॉटरमध्ये होतं, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये होतं. आणि तोच लिक्विड फॉर्ममध्ये असलेलं जे वॉटर आहे त्याला जर आपण हीट दिली तर त्याच्या वॉटर व्हेपर तयार होतात, म्हणजे हा गॅसियस फॉर्म झाला. म्हणजे एक सॉलिड फॉर्म, एक लिक्विड फॉर्म आणि एक गॅसियस फॉर्म. सबस्टन्स एकच आहे, मॅटर एकच आहे, पदार्थ एकच आहे, पण एकाच पदार्थाच्या जेव्हा वेगवेगळ्या अवस्था असतात, डिफरंट फॉर्म्स असतात, तेव्हा त्याला म्हणतात फिजिकल स्टेट्स. आता आज आपल्याला मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या फिजिकल स्टेट्स बघायच्यात. ठीक आहे. पहिल्यांदा आपण मेटल्सबद्दल बघूया. हे जे मेटल्स आहेत, आता पहिल्यांदा आपण कोणकोणते मेटल्स आहेत जे की आपल्याला 10th NCERTच्या क्लासच्या हिशोबाने आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर मेटल्स आहेत बघा, मी मेटल्सचे नावं वाचतो एकदा. पोटॅशियम, सिम्बॉल आहे के, पोटॅशियम के, सोडियम Na, कॅल्शियम Ca, मॅग्नेशियम Mg, ॲल्युमिनियम Al, झिंक Zn, आयर्न Fe, लेड Pb, कॉपर Cu, सिल्वर Ag, गोल्ड Au, प्लॅटिनम Pt. What are the examples of metals? Potassium, sodium, calcium, magnesium, aluminum, zinc, iron, lead, copper, silver, gold आणि प्लॅटिनम. हे जे काही मेटल्स आहेत, हे मेटल्स जनरली कसे असतात. These metals are generally solid at room temperature. हे मेटल्स जनरली कसे असतात, सॉलिड ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर म्हणजे किती, साधारणपणे 20 to 25 डिग्री सेल्सिअस, 20 ते 25 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरला हे जे मेटल्स आहेत हे साधारणपणे कसे असतात, सॉलिड असतात, त्या सॉलिड स्टेट्समध्ये असतात.
आता हे जे मेटल्स सॉलिड स्टेटमध्ये असतात, मी म्हणताना म्हटलं की जनरली दे आर सॉलिड इन स्टेट. जनरली याचा अर्थ काय होतो की मोस्ट ऑफ द केसेसमध्ये, मॅक्झिमम केसमध्ये ते सॉलिड असतात. मग याला काही अपवाद आहे का की जे सॉलिड नाही आहेत? कारण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये सॉलिड आहेत, पण अशा पण काही केसेस असतील की अदर दॅन सॉलिड स्टेट्समध्ये असतील. तर असे काही सबस्टन्सेस आहेत की जे सॉलिड नाही आहेत. तर त्याचं उदाहरण आहे बघा, त्याचं उदाहरण आहे ओनली मेटल, त्याचं उदाहरण आहे मर्क्युरी, जो की ओनली मेटल फाउंड इन लिक्विड स्टेट at room temperature. बघा, generally metals are found in solid state, but only one metal, that is the mercury, which is found in liquid state at room temperature. मर्क्युरी आपण कशाने डिनोट करतो? मर्क्युरी इज डिनोटेड बाय Hg. मर्क्युरी आपण सिम्बॉल काय आहे, त्याचा केमिकल सिम्बॉल काय आहे? Hg. म्हणजे मर्क्युरी असा एकमेव मेटल आहे जो की कोणत्या स्टेटमध्ये आढळतो? लिक्विड स्टेटमध्ये आढळतो. साधारणपणे सर्व मेटल्स जनरली सॉलिड स्टेटमध्ये आढळतात ॲट रूम टेम्परेचर. ओके, आता आपण बघणार आहोत नॉन मेटल्सबद्दल. पहिली प्रॉपर्टी जी आपण फिजिकल स्टेटची मेटलबद्दल बघितली, आता नॉन मेटल्सबद्दल बघूया. पहिल्यांदा आपण नॉन मेटल्स कोणते कोणते ते पाहूया. कार्बन C, फॉस्फरस P, सल्फर S, सेलेनियम Se, आयोडीन I. all these non-metals generally solid at room temperature. Again I am repeating, generally. So carbon, phosphorus, sulfur, selenium and iodine, all these non-metals generally are solid at room temperature. त्याचबरोबर असे काही मेटल्स आहेत, आता जनरली सॉलिड आहेत, मग काही कदाचित लिक्विड असतील, काही गॅसियस असतील. तर हे जे नॉन मेटल्समध्ये हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड क्लोरीन, all these non-metals are non-metals found at gaseous state at room temperature. हे जेवढे काही नॉन मेटल्स आहेत, हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन